नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गव्हर्नमेंट जॉब गुरु या आपल्या मायबोली मराठी यूट्यूब चॅनलवर। तर बघा, खरं ऐकलंय तुम्ही, स्वस्त घरासोबत आता आपल्याला मिळणार आहे आयुष्यभर मोफत वीज। सरकारचा सगळ्यात मोठा निर्णय झाले आहे आणि आताची सगळ्यात मोठी अशी ब्रेकिंग न्यूज आहे। तर ही काय न्यूज आहे आणि याबद्दलचं संपूर्ण माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे। जी बात व्हिडिओ स्किप करू नका किंवा अर्धवट बघू नका, नाहीतर तुम्हाला पूर्ण माहिती मिळणार नाही। तर चला मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। बघा काय म्हटलंय, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री जे आहेत कोण, अमित शहा यांच्या हस्ते आज बालेवाडी पुणे येथे पंतप्रधान आवास योजना जो ग्रामीण भाग येतो त्यांचा टप्पा 2 अंतर्गत काय झालंय, 20 लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वितरित करण्यात आलेली आहेत। यावेळी त्यांनी काय सांगितलं, 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण ही करण्यात आलेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। बघा पुढे काय माहिती आहे बघा मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान आवास योजना ही ग्रामीण टप्पा जो 2 आहे यांच्या अंतर्गत महाराष्ट्राला पहिल्याच वर्षी विक्रमी अशी 20 लाख घरे अशी मंजूर झालेली आहेत आणि या योजनेच्या पहिल्या टप्प्यात आता 13.57 लाख घरे ही मंजूर झालेली आहेत आणि त्यापैकी काय झाले, 12.65 लाख घरे ही पूर्ण पण झालेली असून उर्वरित घरांचे काम आतापर्यंत चालू आहे असं सांगितलंय। बरोबर, त्याच मध्ये काय म्हणतात, केंद्रीय मंत्री जे शिवराज सिंह चौहान आहेत यांनी 2 महिन्यापूर्वीच काय केलं होतं, पुणे येथे 20 लाख घरांची मंजुरी आणि 10 लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वितरण सुद्धा करण्याचे 100 दिवसांचे लक्ष्य ठेवले होते। मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं की हे लक्ष्य केवळ 45 दिवसातच पूर्ण करण्यात आले आहे आणि त्यांनी या उपलब्धीसाठीच राज्याच्या ग्रामविकास विभागाचे अभिनंदन केले आहे। मग आपल्याला स्वस्त जे वीज जे आहे, स्वस्त दरात मिळालेल्या घरांमध्ये जे वीज आहे ती मोफत कशी मिळणार आहे हे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। तर बघा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं की उर्वरित ते 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील 15 दिवसात पहिल्या हप्त्याची रक्कम ही हस्तांतरित केली जाईल। मग काय, पंतप्रधान आवास योजना, बरोबर, पंतप्रधान आवास योजना ग्रामीण अंतर्गत आतापर्यंत 1,60,000 रुपये अनुदान दिले जात होते, परंतु यात 50,000 रुपयांची वाढ करण्यात आली आहे आणि त्यामुळे काय झाले, आता 2 लाख रुपयापेक्षा अधिक अनुदान आता तुम्हाला मिळणार आहे। मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधोरेखित केले त्यात की पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने गरीब आणि शेतकरी, शेतमजूर, 12 बलुतेदार यांच्या कल्याणाला प्राधान्य देत या योजनेअंतर्गत आता 20 लाख लाभार्थी जे आहेत त्यांना आयुष्यभर मोफत वीज मिळण्यासाठी सोलर अनुदान देखील प्रदान करण्यात येणार आहे। म्हणजे काय, सोलर जे पॅनल आहेत ते बसवून देणार आहेत त्या घरावर, त्याच्यामुळे आपल्याला आयुष्यभर मोफत वीज ही मिळणार आहे। हीच ती माहिती होती। तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल असं मी तुम्हाला समजतो। तर चला मग भेटूया अशाच एका नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये पुढच्या वेळी। धन्यवाद।